बेळगावमधील महाराष्ट्राच्या वैद्यकीय सेवा केंद्राला आता नोटीस बजावण्यात आली आहे। कर्नाटक प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा केंद्राला ही नोटीस पाठवण्यात आली आहे। तर 8 दिवसांकरता वैद्यकीय सेवा केंद्र बंद करण्याची नोटीस आता कर्नाटक प्रशासनाने दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाने सीमावासियांकरिता वैद्यकीय सहायता निधी करिता जे सेवा केंद्र या ठिकाणी चालू केलं होतं, त्या सेवा केंद्राला आता नोटीस बजावून टाळे ठोकण्यात आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, आम्ही याच ठिकाणी आहोत, गोवा वेस्ट सर्कल येथे। या ठिकाणी जे सेवा केंद्र आहे, सिद्धिविनायक सेवा केंद्र, याला आता आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी येऊन नोटीस बजावली आहे आणि हे सेवा केंद्र 8 दिवसांकरिता बंद पाडण्याचे आदेश दिले आहेत। आताच काही थोड्या वेळापूर्वीच या सेवा केंद्राला नोटीस बजावण्यात आली आहे। पोलीस तसेच सर्व अन्य अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ही नोटीस बजावली आहे। हे सेवा केंद्र आहे ज्या ठिकाणी वैद्यकीय सहायता निधी मार्फत जो अर्ज दाखल करायचा आहे, नागरिकांना कोणती माहिती हवी होती याची सर्व तपशील या ठिकाणून देण्यात येत होतं। मात्र आता 8 दिवसांकरिता हे सेवा केंद्र बंद आहे। अक्षता नाईक, पुढारी न्यूज, बेळगाव।